BJP सेना मधीच यायचं की ते तुटणार, मधीच यायचं जमलं, मधीच यायचं की हे असंच आहे, मधीच कोणाचं तरी जानकरचं स्टेटमेंट झालं, आता भेटून आलो, आता सगळं संपलं. आणि त्यामुळे सारखं असं नक्की काय विषय करत नव्हतं. आणि टू बी फ्रँक, या सगळ्या सेटअपमध्ये आमचा डायलॉग नव्हता. जनरली राजकारणामध्ये आम्ही सगळेच एकमेकाच्याकडे डायलॉग ठेवत असतो आणि साधारणतः काय चाललं आहे वगैरे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करून आपली आपली पावलं टाकत असतो. आता ह्याच वेळेस समजा बाळासाहेब ठाकरे असते तर मी फोन करून त्यांना विचारलं असतं तर त्यांनी मला अगदी त्यांच्या ठाकरे भाषेत काय चाललं हे सांगितलं असतं आणि लपवलं नसतं. पण तसे सुसंवाद माझा ह्या नव्या पिढीशी नाही आहे. जनरेशन गॅप आहे, आणखीन काय काय. तीच गोष्ट भाजपमध्ये. आता भाजपमध्ये हा देवेंद्र आहे, त्याचे वडील हे माझे चांगले मित्र, ते आमच्या विधान परिषदेचे सभासद होते ना, अतिशय मोठ्या मनाचा दिलदार माणूस होता, बिचारा कॅन्सरने गेला. तर या सगळ्यांची आमचे संबंध, या उत्तमराव पाटील, तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल, ह्या सगळ्यांचे आमचे असे घनिष्ठ संबंध असायचे यांच्याशी. कधी इव्हन प्रमोद, म्हणजे प्रमोद हा भक्कम संघटक त्यांचा होता, तर प्रमोद साहेब आमचे व्यक्तिगत सर्व हा असायचा आणि त्याच्यात आम्ही एकमेकाशी बोलायचो. आता माझ्यापुरतं जर बोलायचं झालं तर या सगळ्यांच्यातून माझ्यात जनरेशन गॅप आहे आणि त्यामुळे तो सुसंवाद मी ठेवू शकत नाही किंवा तेवढा मोकळेपणा त्यांनाही कदाचित माझ्याशी जी कम्फर्ट लेवल आहे ती कदाचित त्यांची माझ्यावर नसेल. त्यामुळे आम्हाला त्यातली नीट माहिती होत नव्हती.